नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. कसे आहात सगळे? घरी आहात ना? घरीच राहा. आणि म्हणूनच आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय हा खास कार्यक्रम, घरी राहा, सुरक्षित राहा. आता 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमुळे आपल्या सगळ्यांना घरीच राहायचंय. या काळात तुमचा आहार कसा असावा आणि तुम्ही फिट कसं राहायचं हे जाणून घेऊयात आज आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याकडून. रुजुताताई खास आपल्या सोबत आहेत, त्यांच्या घरातून त्या आमच्याशी संवाद साधणार आहेत. खरं तर या सेलिब्रिटी आहार तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत असंच म्हणायला हवं. रुजुताताई, खूप स्वागत आहे तुमचं. थँक यू सो मच. खास तुम्ही आमच्यासाठी आज हा एवढा वेळ काढलात. थँक्यू निलिमा. आणि तुम्ही मला जर का रुजुता ताई असं म्हणत राहिलात तर मला डायटिशियन सोडून पॉलिटिक्स जॉईन करायला लागेल. तर तुम्हाला रुजुता इतपतच ठेवा आत्ता. आणि तुम्ही कुठून हे लाईव्ह करताय? तुम्ही तुमच्या घरी आहात का स्टुडिओमध्ये? काही दिवस मी घरात होते रुजुता, आणि आता मी स्टुडिओत आहे. पण आम्ही सगळी खबरदारी घेतोय आणि आम्ही अनेक वेळा घरून सुद्धा शोज करत आहोत, हे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. आत्ताही आम्ही सगळी काळजी घेत आहोत आणि अर्थात आत्ता तुमच्याशी हा संवाद साधतोय. सो रुजुता, पहिल्यांदा तर क्वारंटाईन प्लॅन हा जो काय प्लॅन आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. कारण घरात राहणं आणि मग घरात राहताना ते फिटनेसची काळजी घेणं हे सगळ्यांना जमतं असं नाही. कोणी जण खूप झोपतायत कुठे, किंवा कोणी अजिबातच झोपत नाहीये, किंवा काय खावं करत नाहीये, किंवा खूप काय काय खात बसतात लोक. असं काहीही होत असतं, शेड्यूल सगळं कोलमडलेलं असतं. तर अशा वेळेला तुम्हीच आता आम्हाला जरा गाईड करा, काय करायचंय, काय खायचंय, कसं राहायचंय. मला वाटतं की मराठी माणसांना हे सांगायची गरज नाही की आपण जर का घरी बसलो असतो तर आपण काय काय खाऊ शकतो. कारण की आपल्या संस्कृतीत आपली खाद्य संस्कृती इतकी ब्रॉड आहे की आपण प्रत्येक गोष्टीच्या बऱ्याच डिशेस बनवू शकतो. नुसता तांदूळ घेतला तर आपण त्याच्यामधून भात बनवू शकतो, खिचडी बनवू शकतो, पुलाव बनवू शकतो, किंवा उकड बनवू शकतो, आणि व्हॉट एल्स, घावन बनवू शकतो, इडली बनवू शकतो, उपीट बनवू शकतो. अशा आपण बऱ्याच गोष्टी एक एक नॉन पेरिशेबल मधून बनवू शकतो. त्यामुळे मराठी लोकांना तर पॅनिक शॉपिंग करायची काहीच गरज नाही. कारण की आपल्या घरी फक्त समज जर का तांदूळ, गहू आणि मूग डाळ किंवा तूर डाळ वगैरे इतक्या समज जर का फक्त बेसिक जरी गोष्टी असल्या तरी त्यातून आपण बरंच काही 17-18 दिवस नाही तर आपण पुढचे 17-18 महिनेही आपण वा. या डिशेसच्या परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स मधून काढू शकतो. आपल्या सगळ्या आज्यांचा आपल्यावरती खूप मोठी ही देणगी आहे. आणि बरेचदा आपण त्याला अंडर व्हॅल्यू करतो. जेव्हा मी क्वारंटीन प्लॅन रिलीज केला होता तेव्हा 2-3 बेसिक गोष्टी मी मनात ठेवल्या होत्या. हम्म. एक तर हेच लोकांना फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स तितकी मिळणार नाही जितकी की अदरवाईज मिळतात. पण आता महाराष्ट्र सरकारने ही काळजी घेतलेलीच आहे की रेग्युलरली आपल्याला फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मिळतायत. त्यामुळे हो. जर का आपल्याला मिळाल्या मिळाल्या चांगल्या तुम्हाला भाज्या तर तुम्ही त्याच्यामध्ये भाज्याही ऍड करू शकता. पण त्याच्यामध्ये मी फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स थोडेसे कमीच ठेवलेत किंवा नाहीच आहेत. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे सगळंच मी नॉन पेरिशेबल्स मध्ये बनवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तांदूळ, गहू आणि आपल्याकडे जे मिलेट्स असतात म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणी, ह्या तिन्ही गोष्टी वापरायचा जास्ती प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ह्या क्वारंटीनच्या थ्रू आपल्या सगळ्या अशा ट्रेडिशनल रेसिपीज ज्या आता आपण विसरतोय त्या हम्म. परत रिवाईव्ह व्हाव्या, असाही माझा प्रयत्न आहे. आपण काय आहे की आता आपण सगळे घरी बसलोय. कारण की आपल्याला हे माहिती आहे की आपण समज जर का घरी बसलो, आपण समज जर का सोशल डिस्टन्सिंग केलं तर त्याच्याने व्हायरसची चेन तुटते. हम्म. तसंच जर का आपण आता घरी बसतोय तर घरी बसून आपण जर का ही वेळ आपले सगळे ट्रेडिशनल रेसिपीज रिवाईव्ह करायला वापरले, म्हणजे पुरणपोळी कशी बनवायची ते शिकलो, जर का शंकरपाळे कसं बनवायचं ते शिकलो, फक्त पोळ्या लाटायला जर का आपल्याकडचे पुरुष शिकले किंवा कणिक मळायला शिकले, आणि वरण भात जर का आपण शिजवायला शिकलो, तर ही जी आत्तापर्यंत अनब्रोकन चेन आहे आपल्याकडे हेल्थची, फिटनेसची, वेलबिंगची, ती आपण आपल्या पुढच्या जनरेशन पर्यंतही पोहोचवू शकतो. किंवा आता चांगलं ऊनही पडलेलं आहे त्यामुळे आपण घरी पापडही बनवू शकतो. म्हणजे आधी आपण ट्रेडिशनली जितक्या गोष्टी हम्म. पूर्ण परिवार एकत्र येऊन करायचो किंवा पूर्ण कुटुंब एकत्र येऊन करायचो, त्या सगळ्या गोष्टी आपण या क्वारंटीन प्लॅनच्या थ्रू रिवाईव्ह करूया असं मला वाटत होतं. आणि खूप चांगला त्याला प्रतिसादही मिळालेला आहे. तर क्वारंटीन प्लॅन मध्ये हेच आहे की दिवसभरात आपण कशा
इझिली गोष्टी खाऊ शकतो. शुड आय टेल यू अ डेज प्लॅन? हो, नक्कीच. आम्हाला तुमचं ते मील 6 आणि मग तो जो काय तुम्ही प्लॅन सांगितलाय तो थोडंसं आम्हाला सांगा. अगदी सकाळी सूर्यनमस्कार, योगासनं करण्यापासून रात्री झोपताना हळद दूध घेण्यापर्यंत जो काही तुमचा छान जो प्लॅन आहे, थोडंसं आम्हाला त्याबद्दल ब्रीफली सांगाल प्लीज? की हेच आहे, की सकाळी उठल्यापासून काय आहे, की आत्ता जसं तुम्ही म्हणालात, की बरेच लोकं वेळेची अजिबातच शिस्त पाळत नाहीयेत. तर दॅट्स नॉट अ गुड थिंग टू डू. काय आहे, की जेव्हा आपल्याकडे वेळ असतो, तेव्हा वेळेचा मान आपण राखला पाहिजे. कारण काळ जसं आपण म्हणतो, काळ काही सांगून येत नाही. तसा आत्ता जो आपल्यावरती काळ आला आहे, अगदी. त्यांनी एक जर का गोष्ट आपल्याला शिकवली पाहिजे, तर ती तेच आहे, की वेळेचा मान आपण राखला पाहिजे. तर आत्ताही आपण रुटीनमध्ये राहिलंच पाहिजे. वेळेवर उठून उठल्या-उठल्या तुम्ही एखादं फ्रूट किंवा कुठच्याही ड्राय फ्रूटनी तुम्ही सुरुवात करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची योगासनं किंवा आसन प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज करा. हेही मी माझ्या क्वारंटाईन प्लॅनमध्ये लिहिलेलं आहे. कारण बिंज ईटिंग हे जे होतं, की हं, जे मिळतंय आपल्याला ते नुसतं खात सुटणं किंवा जेवढं Netflixवरती येतंय ते बघत राहणं बरं. किंवा पूर्ण दिवस 5-5, 6-6 तास WhatsAppवरती काढणं, या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा आपण आपल्या शरीराला कुठचीच शिस्त लावून घेत नाही. तर जरी आपण फक्त अर्धा तास रोज योगासनं केली किंवा अर्धा तास काहीतरी एक्सरसाइज केली, तर इमिजिएटली ती एक यू स्टार्ट फीलिंग गुड. फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि मग हे जे काही आपण बिंज बिहेवियर आहे हं. विदाऊट डिसिप्लिन, तो सगळा नियंत्रणात येतो. तर ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा किंवा इडली ह्यातली कुठचीही गोष्ट तुम्ही खाऊ शकता, घावन. मग त्याच्यानंतर मिड मॉर्निंगला जसं की या वेळेला फक्त चहावर चहा करण्याच्या ऐवजी लिंबू सरबत किंवा आवळा सरबत, कोकम सरबत यातली कुठचीही गोष्ट तुम्ही घ्या. या सगळ्यांनी रेस्पिरेटरी ट्रॅक्टही चांगला राहतो आणि हायड्रेटेडही राहते बॉडी. लंचमध्ये पोळी भाजी किंवा चपाती भाजी, आमटी भात, वरण भात, डाळ भात यातली कुठचीही भाकरी चटणी यातली कुठचीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता. दुपारच्या वेळेला शेंगदाणे गूळ किंवा फक्त चणे, कुरमुरे भाजलेले, भडंग ह्यातला कुठचाही तुम्ही डिश घेऊ शकता आणि संध्याकाळी डिनर लवकर करा 6:30-7 पर्यंत. कारण आता वेळ आहे. एकदा परत कामं चालू झाली, की काय माहिती आपण किती वाजता घरी पोहोचतोय, 9 वाजता, 9:30 वाजता. तर आत्ता आपण घरी आहोत तर लवकर डिनर करा. अराउंड सनसेट 6:30-7 पर्यंत, 7:30 पर्यंत. मग तेव्हा वरण-भात किंवा खिचडी किंवा चपाती भाजी यातला कुठचाही प्रकार चालेल. फोडणीचा भात, फोडणीची पोळी आपल्याकडे मी म्हटलं तसं खूप मोठी डायव्हर्सिटी आहे. आणि मग रात्री हळद दूध, कारण एकदा हळद दूध आपण प्यायलं की मग रात्रीची शांत झोप लागते. नाहीतर हं. झोप चांगली लागली नाही की मग आपण सारखं-सारखं बाहेर उठतो आणि बाथरूममध्ये जातो. हे जर का आपल्याला अव्हॉइड करायचं असेल तर हळद दूध त्याच्यामध्ये एखादं केसर घातलं किंवा थोडीशी सुंठ घातली किंवा थोडं जायफळ घातलं, तर ह्या सगळ्या गोष्टींनीही जर का ज्यांना कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल, तर ते तसले त्यांना त्रास होणार नाही. अगदीच. खरंच फार मस्त प्लॅन आहे आणि अगदी खरं तर आता महिला खुश होत असतील घरातल्या सगळ्या, कारण फार सोपा आणि आटोक्यात येणारा आणि एक छान अगदी योग्यपणे आपण करू शकतो असा खरं तर प्लॅन आहे ऋजुता दिवेकर यांचा. आपण आणखी बऱ्याच सिक्रेट जाणून घेणार आहोत. आणखी काय करायचं आहे, अजून रोगप्रतिकारशक्ती कशी टिकवायची, आणखी वाढवायची, हे सगळं जाणून घेणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. न्यूज 18 लोकमत. घरी राहा, सुरक्षित राहा, नीट खा आणि फिट राहा. हाच खरं तर मंत्र आज आपल्याला देत आहेत सेलिब्रिटी आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर आपल्या सोबत आहेत. ऋजुता, तुम्ही आम्हाला सगळा प्लॅन सांगितला, दिवसभरात काय खावं ते आम्हाला सांगितलं. पण आता आम्हाला जरा अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. सगळ्यांनाच, लहान मुलांना पण आणि आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पण. तर स्ट्रॉंग राहण्यासाठी काय करू? रोग प्रतिकारशक्ती कशी अजून वाढवू शकतो आपण या सगळ्या काळात? आणि भीतीचं हे वातावरण आहे, पण आपल्याला मात्र कोरोनाला सामना करायचा आहे. काय तुम्ही सांगाल? काय टिप्स द्याल? पहिली तर मी टिप हे देईन, की प्रत्येकाने ॲडिक्वेट रेस्ट आणि रिकव्हरी ही केली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मराठी पुरुषाला आता ही जाणीव झाली असेल, की बायका घरी किती कामं करतात. कारण की बरेचदा आपल्याला असं वाटतं, "अरे काय तू तर घरी असते काय, तू काय करून दमली आहे?" तर आता प्रत्येक पुरुषाला हे कळलं असेल, की कचरा कितीही काढला तरी घर साफ होत नाही. भांडी कितीही घासली तरी ती अजून नवीन निर्माण होतच राहतात. तर एक तर हे आहे, की प्रत्येक मराठी पुरुषांनी आत्ता तर घरी काम केलंच पाहिजे, पण हे एकदा लॉकडाऊन संपल्यानंतरही
ते काम त्यांनी चालू ठेवलं पाहिजे. नाहीतर आता जसं ते कार्टून येतंय ना, की आता नवऱ्याला तुमच्या कळतंय का, की तुम्ही किती काम करतात आहे किंवा ते ते तुमची आता मदत करतायत तर का? तर मी एक कार्टून बघितलं, की नवरा सोफ्यावरती बसून फक्त टीव्ही बघत असतो आणि फक्त मग 5 वाजता बायकोसाठी टाळ्या वाजवतो. तर तशा टाळ्या कामं करावी ह्याच्यानेही प्रतिकार शक्ती वाढते. हम्म. घरातल्या सगळ्यांचीच जेव्हा सगळे घरी कामात कॉन्ट्रिब्यूट करतात, तेव्हा एकतर प्रतिकार शक्ती वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला कुठचीही एक्झॉटिक गोष्ट करायची गरज नाही. म्हणजे कुठच्याही टाइपचे ज्युसेस किंवा बाहेरून आलेली फळं जसं की किवी किंवा बेरीज ह्या सगळ्या गोष्टी खायची गरज नाही. पण आपल्याचकडे ज्या गोष्टी पिकतात, की जसं केळं असो, चिक्कू असो किंवा आत्ता येणारा आंबा असो. आता रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये आंबा हा रेडी असेल. त्यामुळे आपल्याकडचा जो आंबा आहे, त्याच्यामध्येही बरेच असे न्यूट्रिएंट्स आहेत, ज्याच्याने प्रतिकार शक्ती वाढते. मँगोमध्ये किंवा आंब्यामध्ये एकतर खूप जास्ती व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आहे, जे आपल्या रेस्पिरेटरी फंक्शनसाठी किंवा चांगलं मानलं जातं. आणि मँगोमध्ये एक बायो ॲक्टिव्ह कंपाउंड पण आहे, ज्याचं नाव आहे मँगीफेरिन. तर मँगीफेरिन हे इम्युनो प्रोटेक्टिव्ह मानलं जातं. इम्युनो प्रोटेक्टिव्ह म्हणजे ज्याच्याने आपला इम्युन रिस्पॉन्स जास्ती चांगला हम्म. वाढतो. तर चांगली जर का ताजी फळं आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की महाराष्ट्र सरकार आता एन्शुअर करते, की जे फार्म प्रोड्यूस आहे ते आपल्या सेंटर्सपर्यंत पोहोचेल. तर आपल्या लोकल भाजीवाल्यापर्यंत किंवा फळवाल्यापर्यंत. तर लोकल फ्रुट्स खायचा प्रयत्न करा आत्ता, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याकडे हळद जे आहे, हळद दूध ह्याच्याने प्रतिकार शक्ती वाढते. तर रोज 1 कप रात्री हळद दूध प्यायला काहीच हरकत नाही आत्ता ह्या वेळेला. तिसरी गोष्ट ज्याच्याने की प्रतिकार शक्ती वाढते ते म्हणजे आवळा. तर आवळ्याचा मुरंबा असो किंवा लोणचं असो किंवा नुसती आवळ्याची सुपारी किंवा आवळ्याचं सरबत हम्म. हेही आता खायला म्हणजे ही चांगली वेळ आहे आत्ता आवळा वगैरे खाऊन प्रतिकार शक्ती वाढवण्याची. चौथी गोष्ट म्हणजे सिंपल थिंग्स लाइक डाळ खिचडी. डाळ खिचडी किंवा खिचडी जी आपण घरी बनवतो, त्याच्यानी जे आपली रिकव्हरी जर का तुम्हाला काही थोडीशी सर्दी वगैरे समज जर का असेल किंवा थोडं अंग जर का दुखत असेल, फ्लू जर का झाला असेल, तर त्याच्याने तर रिकव्हरी होतेच. पण बाकीही आपला इम्यून फंक्शन किंवा आपली प्रतिकारशक्ती डाळ खिचडीनी वाढते. कारण की त्याच्यामध्ये करेक्ट कॉम्बिनेशन आहे सगळ्या अमायनो ॲसिड्सचं किंवा सगळ्या व्हेजिटेरियन प्रोटीन्सचं. तर ती एक गोष्ट चांगली आहे. आणि वन मोर थिंग इज नाचणी. नाचणी किंवा रागी ज्याच्यामधून आपण आंबीळ किंवा भाकरी किंवा नाचणीचं सत्व ह्या गोष्टींनी पण प्रतिकारशक्ती वाढते. वा, खरंच फार मस्त तुम्ही सांगितलं आम्हाला, त्यामुळे जरा असं आम्हाला जरा छान वाटतंय. आणि जसं की आता अनेक जण म्हणतात की गरम पाणी पीत राहा, सतत गरम पाण्याचं किंवा गुळण्या करत राहा. तर यात कितपत तथ्य आहे? आत्ताच्या वातावरणात हे जास्त चांगलं आहे का नाहीये काय? वेल आय डोंट नो की गुळण्या करून तुम्हाला कितपत बरं वाटेल. म्हणजे आय एम नॉट अन एक्सपर्ट ऑन दॅट. मला तर एवढंच माहिती आहे की समज जर का घसा खराब झाला असेल तर गुळण्या करून तो बरा होतो किंवा आपण लवकर त्याच्यामधून रिकव्हर होतो. पण मोर स्पेसिफिकली प्रिव्हेन्शनसाठी त्याचा कितपत उपाय किंवा उपयोग होतो, आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. नक्कीच. आणि म्हणजे अर्थात तुम्ही खूप एक छान पोह्याचा फोटो टाकला होतात आणि आपली फेव्हरेट डिश आहे महाराष्ट्रीयनची, ती म्हणजे पोहे, उपमा हे सगळं. तर आत्ता खरं तर पोहे, उपमा, इडली सांबार सगळं हे असंच खाण्याची आत्ता जास्त आणि सोप्या पण आहे ते करायला सुद्धा. तर काय सांगाल, आपल्या पोह्यातली ताकद आत्ता जास्त वर्क होणार आहे? ॲब्सोल्युटली असं मला वाटतं. कारण की पोहे एकतर बनवायलाही सोपे आहेत, प्लस ते एक कंप्लीट मीलही आहे. त्याची चवही चांगली आहे आणि आपण मराठी लोकांनी तर चहा, पोहे ह्याच्यावरती लग्न वगैरे पण केलेली आहेत. त्यामुळे पोह्याचं महत्त्व आपल्याला आय थिंक आपल्यापेक्षा अजून कोणालाच नीट माहीत नाही. आणि पोहे हे आपण प्रत्येक वेमध्ये खाऊ शकतो. म्हणजे पोहे तर आपण नॉर्मल पोह्यांसारखे बनवूच शकतो, कांदा पोहे वगैरे. हं. पण दही पोहे, दूध पोहे, नुसते पोहे भाजून किंवा दडपे पोहे, हे पोह्यांचे आपण बरेच प्रकार करू शकतो. म्हणजे पोह्यावरती आपण असे 2-3 दिवस आरामात काढू. नक्कीच बरीच काही कॉम्बिनेशन्स आपल्याला सांगत आहेत ऋजुता दिवेकर. त्यामुळे अजून बऱ्याच काही सिक्रेट्स, काही गमती आपल्याला कळणार आहेत, काही सोप्या रेसिपीज सुद्धा कळणार आहेत आणि कसं फिट राहायचं हे सुद्धा कळणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
घरी राहा, सुरक्षित राहा आणि व्यवस्थित खा. आणि ते काय खायचं हे आपल्याला सांगतायत आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर आपल्या सोबत आहेत. रुजुता, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुम्ही घरातून आमच्याशी हा छान संवाद साधताय, खूप छान छान टिप्स आम्हाला देताय. आता मला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जे घरी आहेत पण जे खूप काम करतायत, घरचं सुद्धा आणि ऑफिसचं सुद्धा, वर्क फ्रॉम होम हे जे सध्या खूप 70% प्रमाण आहे, त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? बसून बसून त्यांची पाठ आखडते, मग तुम्ही काही आसनं त्यांना सांगितली होतीत किंवा काय अजून सांगाल? खावं कसं, थोडं नीट कसं राहावं, काय सांगाल? निलिमा, एकतर मी हे सांगू इच्छिते की बरेचसे आपण जे वर्किंग प्रोफेशनल्स असतो, आपण कायम आपण कायम एका शोधात असतो ऑफ वर्क लाईफ बॅलन्स. तर मला वाटतं आता त्यात लाईफ बॅलन्सचा प्रॉब्ली अतिरेक झालेला आहे फॉर अ होल लॉट ऑफ अस, कारण की वी आर रिअलायझिंग की घरी बसून ज्या एफिशियन्सीनी आपल्याला काम करायचंय त्या एफिशियन्सीनी होईलच असं नाही. पण तरी आय थिंक एव्हरीवन इज डुईंग देअर बेस्ट. त्यामुळे यु नो ऑल द बेस्ट टू एव्हरीवन हु इज ऍक्च्युअली वर्किंग फ्रॉम होम. इन अ वे इट इज अ गुड थिंग, कारण की ते आपल्याला बिझीही ठेवतं आणि आपल्याला एका सर्टन रुटीन मध्येही ठेवतं. तर मी हेच सांगायची इच्छा बाळगते प्रत्येक हां, पर्सनला या वर्क सांगा. फ्रॉम करतात त्यांना. एक तर की फॉर एव्हरी 30 मिनिट्स ऑफ सिटिंग स्टँड ॲटलिस्ट फॉर 3 मिनिट्स. जर का तुम्ही अर्धा हं, तास आपल्या खुर्चीत बसलाय, तर कमीत कमी 3 मिनिटं तरी उभं राहा. हं. 3 मिनिटं जेव्हा तुम्ही उभं राहाल, तेव्हा मी माझ्या इंस्टाग्रामवरून किंवा फेसबुक पेजवरून बरेचसे इझी आसन्स दाखवलेले आहेत तुमचे पाय वगैरे स्ट्रेच करायला. तर ते तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. ऑल्सो आत्ता तुम्ही घरून काम करताय, त्यामुळे तुम्ही तुमच्या खुर्चीवरती मांडी घालूनही बसू शकता, विच इज ॲक्च्युअली मच इझियर ऑन द लेग्स देन लेग्स जस्ट डँगलिंग डाऊन. तर अगदीच. ज्यांना ही मांडी घालता येतेय त्यांनी मांडी घालून बसा. ज्यांना येत नाहीये त्यांनी हळूहळू प्रयत्न करा मांडी घालायचा. ॲटलिस्ट अर्धी मांडी तरी घालून बसायला शिका आणि मग लेग्स ऑल्टरनेटली चेंज करा. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे की दुपारी नॅप घ्या. दुपारी 15 ते 20 मिनिटं तुम्ही तुमच्या डेस्कवरच पाहिजे तर नॅप किंवा एक वामकुक्षी तुम्ही काढू शकता. कारण की अदरवाईज आपल्या वर्किंग लाईफमध्ये आपल्याला ती वेळ मिळत नाही. पण आत्ता आपल्याला ती वेळ मिळतेय. तर दुपारी जर का आपण नॅप घेतली तर त्याच्यानेही आपली इम्युनिटी वाढते आणि रात्रीच्या झोपेची क्वालिटीही सुधारते. पण हं. त्याच्यासाठी झोप फक्त 20च मिनिटाची पाहिजे आणि नॉट हां, 3 एंडलेस. तासाची झोप नको. या. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही ऑलरेडी लॅपटॉपवरती खूप वेळ घालवताच आहात. तर जेव्हा तुम्ही लॅपटॉपवरती खूप वेळ घालवता, तेव्हा दर काही मिनिटांनी किंवा दर अर्ध्या तासांनी ॲटलिस्ट खिडकीपर्यंत जाऊन बाहेर जितकं दूरपर्यंत तुम्हाला बघता येईल, तेवढं तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्याने तुमचे आईजही रिलॅक्स होतात आणि माइंडही फ्रेश राहतं. तर वाह! हे एक. आणि दुसरी गोष्ट, कारण आता काय आपलं पोल्युशन पण कमी आहे ना, त्यामुळे मुंबईतूनही लोकांना बरंच दूरचं दिसते, जे अदरवाईज दिसत नाही. नक्कीच कुठेतरी ते स्वच्छ आभाळ पाहूया आपण आपल्याच खिडकीतून. आणि बाकी काय काय घरात बसून करता येईल, कसं पाठ नाही दुखणार आणि काय आसनं करता येतील किंवा काय काय घरात बसून सुद्धा आपल्याला कशाला स्वतःला सांभाळता येईल, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, हे सगळं खरं तर आज आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी आपल्याला सांगितलंय. खूप सोप्या शब्दात आणि अत्यंत इझी वेमध्ये हे सगळं सांगितलंय. त्यामुळे खरं तर हे पाळणं अगदी सोपं आहे. थँक यू सो मच रुजुताजी. खूप छान वाटलं. खूप छान तुम्ही आम्हाला हा खास वेळ दिलात. आणि आता आम्ही लगेच तुमची बाकी आसनं पण आता पाहणार आहोत. सोशल मीडियावर जे अवेलेबल आहेत ते सगळं आम्ही आता पाहू. थँक यू सो मच रुजुताजी. व्हेरी मच निलिमा. थँक यू. नक्कीच या खास कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.